हॅलो गाईज, माझ्या चॅनल पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज पुन्हा एकदा मला सुक्कं चिकन बनवण्याचा योग आला होता। तर मी माझ्या स्टाईलने कसं बनवलं हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते। तर व्हिडिओ पूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा। माझी व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मी सर्वात इथे अगोदर चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 चमचा हळद टाकलेली आहे, 1 चमचा मीठ टाकलेलं आहे, आपल्या प्रमाणानुसार टाकायचं आहे। त्यानंतर इथे अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट बारीक बनवून घेतलेली आहे मी, आणि 1 चमचा अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट मी यामध्ये टाकत आहे। आणि आता हे व्यवस्थित हाताने मॅरिनेशन करून घ्यायचं आहे, चिकनला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे चिकनला मी व्यवस्थित मॅरिनेशन करून घेतलेलं आहे। आता चिकनला साईडला ठेवून देते, आणि इथे मी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालत आहे। तर आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त तेल घालायचं आहे यामध्ये। तर हे छोटे चमचे असल्यामुळे मी 4 चम्मच घालत आहे, आणि त्यामध्ये 7 ते 8 मी कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे। तर पानाला कढीपत्ता तडकल्यानंतर त्यामध्ये 1 बारीक चॉप केलेला कांदा टाकायचा आहे, आणि कांद्याला आपण नेहमीप्रमाणे जसं लालसर कलर येईपर्यंत फ्राय करत असतो तसं फ्राय करून घेत आहे। आणि कांदा हलकासा लाल झाला की लगेच त्यामध्ये 1 बारीक चॉप केलेलं टोमॅटो टाकत आहे। टोमॅटोला देखील 1-2 मिनिटे छान फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये व्यवस्थित। आणि आता त्यामध्ये आपण मॅरिनेशन केलेलं चिकन टाकून चिकनला देखील चांगलं परतून घ्यायचं आहे। चिकनला हाय फ्लेम करून व्यवस्थित 1-2 मिनिटे छान फ्राय करून घ्यायचं आहे। आणि आता चिकनला पाणी पण सुटायला लागलेलं आहे। तर यावरती मी झाकण ठेवून 10 मिनिटे झाकण ठेवते। तर 10 मिनिटानंतर पाहू शकता तुम्ही, बघा चिकनला खूप पाणी सुटलेलं आहे मस्त। आणि यामध्ये मी एक्स्ट्रा अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आहे, जे चिकनला पाणी सुटतं तेवढ्यातच चिकन मी शिजवून आपली रेसिपी तयार करणार आहे। तर मी आणखी झाकण ठेवते। तर इकडे मी 1 कटोरी दही घेतलेला आहे, अर्धी कटोरी दही घेतलेला आहे, काश्मीरी लाल मिर्च पावडर घेतलेला आहे 1 चमचा, आणि 2 चमचे मटन मसाला आहे। तर यामध्ये मसाले आपण आपल्या आवडीनुसार घालायचे आहेत, जे पण मसाले आपल्याला आवडत असतील ते आपण यामध्ये कमी जास्त करून घालायचे आहेत। तर मी यामध्ये आणखी फ्रेश गरम मसाला बनवणार आहे, त्यामुळे मी जास्त मसाले घातलेले नाही आहेत। तर हे चिकनचं पाणी देखील आटलेलं आहे बऱ्यापैकी, आणि आणखी दही घातल्यानंतर आणखी पाणी सुटतं, त्यामुळे जास्त आपल्याला यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे। आणि आता हे छान परतून झालेलं आहे तेलामध्ये चिकन। तर हे दही मी आता यामध्ये घालत आहे, आणि दही घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हाय फ्लेमवर। आणि आता पुन्हा यावरती झाकण ठेवून आपण 10 मिनिटे स्लो फ्लेमवर ठेवून द्यायचं आहे। तर मी इकडे मसाला तयार करण्यासाठी 1 पॅन गरम करून घेतलेला आहे, त्यामध्ये दालचिनीचा 1 तुकडा घातलेला आहे, 1 हिरवी इलायची घेतलेली आहे, 7 ते 8 मिरे घेतलेले आहेत, 3-4 लवंग घेतलेले आहेत, 1 चमचा धने घेतलेले आहेत, अर्धा चमचा बडीशोप घेतलेली आहे, अर्धा चमचा खसखस घेतलेली आहे, अर्धा चमचा जिरे आहेत, आणि अर्धा चमचा मेथी आहे। तर मेथीचं प्रमाण इथे अगदी कमीच ठेवायचं आहे, नाहीच तर मेथीने कडसरपणा येतो। तर हे याला हलकासा ब्राऊन कलर तर रोस्ट करून घ्यायचा आहे। तर हे आता इथे कलर पण चेंज झालेला आहे। मी आता इथे गॅस बंद करते, आणि हा मसाला काढून घेते। एका मिक्सरच्या जारमध्ये याची बारीक पावडर बनवून घ्यायची आहे आपल्याला, आणि यामध्ये 1 तेजपत्ता टाकते। आणि हे आता मी इथे 1 छान पावडर बनवून घेतलेली आहे फ्रेश गरम मसाल्याची। आणि आता आपलं चिकनही इथे आणखी पाणी सुटलेलं आहे चिकनला, आणि आता व्यवस्थित आपलं चिकन इथे बॉईल झालेलं आहे म्हणजे। आणि आता हे फ्रेश गरम मसाला आपल्याला यामध्ये
आपल्या प्रमाणानुसार जेवढं हवं आहे तेवढं आपल्याला टाकायचं आहे। तर मी 1 चमचा साधारणतः 1 चमचा टाकत आहे। आणि आता आपलं चिकन इथं 80% शिजलेलं आहे। तर आणखी 20% शिजण्यासाठी यावरती मी आता झाकण ठेवते आणि 10 मिनिटे आपल्याला वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे। तर 10 मिनिटानंतर पाहू शकता आपलं चिकन अगदी तर परफेक्ट छान तयार आहे आणि चिकनला पाणीही सुटलेलं आहे थोडंसं आणि तरी खूप छान आलेली आहे, छान तेल पण सुटलेलं आहे। यामध्ये मी आता थोडीशी फ्रेश कोथिंबीर टाकत आहे आणि कोथिंबीर टाकल्यानंतर पुन्हा एकदा फायनली मी छान व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। तर माझी आजची रेसिपी तुम्हाला सिंपल स्वादिष्ट चिकनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका। तर चला भेटूया पुन्हा अशाच एका छान रेसिपीसोबत। सो आजच्यासाठी बाय बाय।